ये चल हे मागे जा पोरा जागा थांबा जागा वैशाली कुणी तर बोट लावते रामकुर्णे काय राहणार वसाद काय बागणी वसाद आम्हाला जी भेट दिली आहे सागर खोताने आणि सदाभाऊनं तर आम्हाला ही रक्षाबंधनचं अनुदान दिले आम्हाला त्याच्याबद्दल आम्ही धन्यवाद भेट 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 दिली साड्या दिल्या झाल तर नावची जागा केली कसं असेल तसं सांभाळून घ्या चालू सर्वप्रथम मी सदाभाऊ आणि सागर भाऊ यांचे खूप खूप आभारी आहे का तर आमचं एवढ्या दिवसाचं जे काम होतं ते आता पूर्ण होताना आम्हाला दिसत आहे. आम्ही ज्याची वाट बघत होतो ते आता आमचे सगळे स्वप्न पूर्ण होणार आहेत त्यामुळे त्यांना खूप खूप अभिनंदन आभार देते. आमची जी जागा होती नावावर नव्हती ती आता आमच्या नावावर होणार आहे. त्यांनी पूर्ण केलं स्वप्न आमचं. आम्ही जी जिल्हा परिषदेची जागा होती आम्ही आतापर्यंत असं म्हणजे बेवारस म्हणूनच राहत होतो आम्ही इथं. आता ती आमची हक्काची जागा झाली. काहीच कुणी काही केलं नाही आणि हे आम्हाला आमच्या भाऊने आम्हाला रक्षाबंधनचं गिफ्ट दिलं त्याबद्दल आम्ही त्यांचं खूप खूप आभारी आहे. लाडक्या बहिणींचा आशीर्वाद ह्याला मी बागणे इथल्या वसाहतीमध्ये या ठिकाणी आलो. या लाडक्या बहिणींची गेली 50 वर्ष 60 वर्ष एकच मागणी होती की आम्ही ज्या जागेवरती शासकीय घरं बांधलेली आहेत पण ही जागा आमच्या नावावरती नाही, ही घरं आमच्या नावावरती नाही, आम्हाला घरकुल योजनेचा लाभ मिळत नाही, आम्हाला कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळत नाही. आणि ही मागणी या राज्याचे कर्तबगार मुख्यमंत्री देवाभाऊच्या सरकारनं देवाभाऊनी मान्य केली. बावनकुळे साहेबांनी तसा जाहीर काढला. या राज्याचे ग्रामीण विकास मंत्री आदरणीय जयाभाऊ गोरे यांनी ही जिल्हा परिषदची जागा या संपूर्ण वसाहतीमधल्या लोकांना देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. जिल्हा परिषदेमध्ये या प्रस्तावाला जिल्हा परिषदेच्या सदस्य मोहिनीताई खोत यांनी प्रस्ताव मांडला पण त्या ठिकाणी त्याला विरोध झाला. पण माझ्या सरकारनं देवाभाऊच्या सरकारनं आज भाऊबीजेच्या दिवशी लाडक्या बहिणीच्या ताटामध्ये खऱ्या अर्थानं भाऊबीज म्हणून या ठिकाणची जी रहिवासी जागा आहे ती दिलेली आहे. मी खऱ्या अर्थानं देवाभाऊ आणि त्यांच्या सहकाऱ्यांना माझ्या लाडक्या बहिणीच्या वतीनं मनापासून धन्यवाद देतो. आणि आज माझ्याही दृष्टीनं हा मोठा आनंदाचा सोहळा आहे की आपल्याला हक्काचं घर मिळतंय, आपल्याला हक्काची जागा मिळते. आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणींनी मला इथं खऱ्या अर्थानं मन भरून प्रेम दिलं आणि प्रेमाचा वर्षाव केला. हे खऱ्या अर्थानं मी कधीही विसरू शकत नाही.